नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. तर त्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे रागिनी त्याचबरोबर पौर्णिमा सर्वजण जमलेले असतात आणि या सगळ्यांचं बोलणं चालू असतं ते म्हणजे की भूमीला पौर्णिमा म्हणत असते, एवढं आईंचं सगळेजण कौतुक करतात, तू मात्र आईंच्या विरोधात प्रत्येक वेळेस बोलत असते, त्यांचं चांगलं तुला दिसतच नाही. कारण ज्या गोष्टीसाठी रागिनीला हा पुरस्कार दिला जाणार असतो ती गोष्ट अभिनेत्रीनं सांगितलेली असती, वाचून दाखवलेली असते की कंपनी ही नात्यांप्रमाणे जपणारी आहे, कुटुंबाप्रमाणे जपणारी आहे. त्यांचं कर्तृत्व हे फक्त बिझनेसपुरतंच मर्यादित नाही, तर त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, तुम्हाला जे दिसतं तसंच सगळं नाही, काहीही झालं तरी गोष्टी वेगळ्या आहेत, असं भूमीने स्पष्टपणे आकाशला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की आकाश, एक ना एक दिवस या बाईचा खरा चेहरा तुमच्या सर्वांच्या समोर येईल आणि तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की नक्की काय घडलेलं आहे आणि कशा पद्धतीनं घडलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आकाश भूमीला म्हणत असतो, भूमी मला असं वाटतंय की प्रत्येक वेळेसच आपल्याला जे दिसतं तसं नसतं. पण आकाशला भूमी सांगू लागते की हे बघ आकाश, मीही तुला तेच सांगते, जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. एक ना एक दिवस त्यांच्या कारस्थानाचा सर्वांच्या समोर पर्दाफाश होईल. हे सगळं भूमी बोलत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी बास झाला, आता तरी तू आईच्या चांगुलपणावर विश्वास ठेव, कारण तू प्रत्येक वेळेस प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आईच्या बाबतीतली एकही गोष्ट तू माझ्यासमोर आणू शकलेली नाही. त्यामुळे तू मान्य कर आणि तिचा आई म्हणून स्वीकार कर, असं आकाश भूमीला सांगत असतो. परंतु भूमीला मात्र ही गोष्ट पटत नाही. भूमीला राग आलेला असतो. भूमी म्हणत असते की बास. खरं तर आज व्यंकट मेलेला असतो, त्यामुळं भूमी खूपच डिस्टर्ब असते, कारण व्यंकट कसा काय गेला हा खूप मोठा प्रश्न होता आणि या सगळ्यामध्ये रागिनीचा हात आहे हे तर माहितीच असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की व्यंकट जरी गेलेला असला तरीही काही गोष्टी अजूनही पुढे असतात आणि त्या म्हणजेच रागिनीनं जे काही केलेलं असतं कांड, त्याचा पर्दाफाश होणार असतो. आणि इकडं आजी म्हणत असते की आकाश जाऊ दे तिला, कारण आत्ता तिच्या डोक्यामध्ये वेगळे विचार आहेत. अरे एक ना एक दिवस तिच्याही लक्षात येईल की रागिनी काय आहे आणि रागिनी कशी आहे ते, त्यामुळं तू काळजी नको करूस, असं आजी आकाशला सांगत असतात. आणि त्याचवेळी इकडे आकाश पण तिथे उभा असतो. तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे रे, अरे तिचा गैरसमज झालेला आहे, नको तू काळजी करू आकाश, होईल सगळं क्लिअर, असं बोललंच जात असतं. आणि त्याचवेळी इकडे भूमी मात्र वरती निघून गेलेली असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की आपण तिला सांभाळून घेऊया, काही हरकत नाही आहे. अरे एक ना एक दिवस ती मनापासून स्वीकारेल, जेव्हा ती स्वीकारेल तेव्हा मनापासूनच स्वीकारेल, असं आजीचं म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी ही तिथं बोलत असते, पण तिच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या असतात. हा पुरस्कार सोहळा सुरू होणार असतो, म्हणजेच रागिनीला पुरस्कार मिळणार असतो, पण त्यानंतरही बऱ्याच गोष्टी तिच्या मनासारख्या होणार आहेत म्हणून तिला आनंद होत असतो. भूमी इकडे वरती आलेली असते आणि खूप ढसाढसा रडत असते, कारण प्रत्येक वेळेस भूमी काही ना काही गोळा करत आहे आणि हातातोंडाशी घास येतो आणि तिच्या हातातून निसटून जातो. ती खूप रडत असते. तेव्हा मानसी तिला समजवत असते. मानसी तिला म्हणत असते की ताई नको ना गं, एवढं रडू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आणि त्याचवेळी रागिनी तिथं आलेली असते आणि ती मानसीला म्हणते, तू इथं काय करतेस, नाही तुझं काय चालू आहे इथं ते सांग आधी मला, हे जर आकाशला कळलं तर काय होईल याचा विचार कर, जर आकाशला जर मी सांगितलं तर काय होऊ शकतं तुला माहिती आहे. आत्ताच्या आत्ता जा इथून आणि सगळ्यांच्या रूममध्ये दुधाचे ग्लास पोहोचलेत का ते बघून घे, असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा आता इथून जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो आणि बिचारी मानसी तिथून निघून जाते. आणि त्याचवेळी मानसी निघून जात असते आणि मग इकडे भूमीवर आता अरेरावी करायला रागिनी सज्ज झालेली असते. मानसीला तर ती दमात घेतच असते, कारण अथर्व मात्र तिच्यावरती विश्वास ठेवत नसतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर आपल्याला हेही कळतं की ह्या नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने हे सगळं घडत गेलेलं आहे. आणि मग मानसी तिथून निघून गेल्यावर रागिनी म्हणते, कसं वाटलं, अगं तुझे दुधाचे दात अजून पडलेले नाही आहेत, तो आणि तू वाघाच्या दाताला हात घालत आहेस, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते, त्याचे परिणाम तुलाच भोगायला लागणार आहेत, हे सगळं बोललं जात असतं.
आणि तेव्हा भूमी म्हणत असते, कोणाचे परिणाम कोणाला भोगायला लागणार आहेत ते लवकरच तुमच्या समोर येणार आहे. कारण काहीही झालं तरीही तुम्हाला माहिती नाही आहे की मी नक्की काय करू शकते. आणि भूमीने हे दाखवून दिलेलं असतं की रागिणीला की भूमी नक्की कोणत्या लेवलपर्यंत जाऊन रागिणीची वाट लावू शकते. आणि रागिणी फक्त याच भ्रमात असते की नाही, काहीही झालं तरी मीच जिंकणार आहे, मीच जिंकणार आहे असं रागिणीला वाटत असतं. पण भूमी मात्र बिचारी रडत असते. आणि तेव्हा रागिणी म्हणू लागते की हे बघ, कसे तुला तर जमणारच नाही आहे, पण तुझ्या बापाला पण हे 7 जन्मात जमणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही मी काही कच्ची चेली नाही आहे, पक्की आहे म्हणते मी. कारण मी काहीही करू शकते, एवढं लक्षात ठेव. कारण तू बघितलेलंच आहे की मी कोणत्या लेवलला जाऊ शकते आणि काय करू शकते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र भूमीला वाईट वाटत असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी भूमी खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रत्येक वेळेस भूमीचा डाव मात्र फसत असतो. त्यामुळं बिचाऱ्या भूमीला वाईट वाटत असतं. इकडे आकाश तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. कारण भूमीकडे तसे सबळ पुरावे नसतात. म्हणून हे सगळं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी शांतपणे असते. रागिणी म्हणते तुझ्या बापाला पण जमणार नाही. तेव्हा भूमीला राग येतो आणि भूमी म्हणते की बस. आणि रागिणी तिथून निघून जाते. रागिणी म्हणते की तुझी हार पत्कर, कारण तुला काहीही कमी पडणार नाही, हे सगळं करायची तुला काहीही गरज नाही. आणि मग भूमी देवीआईसमोर येते आणि म्हणते शेवटी असंच आहे का. रागिणी आत्या जे म्हणतायत की कलियुग चालू आहे, कलियुग चालू आहे, मग आई योगेश्वरी तुलाही असंच वाटतं का, हे कलियुग आहे, मग या कलियुगामध्ये सत्याचा विजय होणारच नाही का. हे सगळं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की आत्तापर्यंत रागिणी आत्यांनी इतके कांड केलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस त्या यातून सुटत गेलेल्या आहेत. कधीतरी विचार कर अगं देवी आई, कधीतरी सत्याचा विजय होऊ दे. अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे, एक दिवस तो विश्वास डळून जाईल, काय करणार आहेस मग, असं बोलत असते. भूमी म्हणते की नाही, मला मार्ग दाखव, आज मला संकेत दे, मला कळलं पाहिजे की नक्की काय घडतंय, कशा पद्धतीनं चुकीचं घडतंय. कारण मला हे सगळं सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. आणि हे सगळं मी स्वार्थासाठी करत नाही गं, माझ्याच माणसांचा जीव वाचवण्यासाठी मी हे सगळं करत आहे. असं म्हणत भूमी आई योगेश्वरीच्या समोर आरती करत असते, बोलत असते. आणि त्याचवेळी आई योगेश्वरीच्या समोर ती हातामध्ये दिवा घेऊन तिथं पूजा करत असते. देवी आईकडे साकडं घालत असते. ती म्हणत असते की मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे, हे तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी भूमी मात्र कासावीस झालेली असते. भूमीला मार्ग हवा असतो. देवीआईकडे ती प्रार्थना करत असते आणि त्याचं उत्तर तिला हवं असतं. आणि मग भूमी देवीआईची प्रार्थना करत करतच काही गोष्टी विचार करू लागते. भूमीला आठवतं पहिली गोष्ट म्हणजे ते जे काही चाललेलं होतं ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीमध्ये जे तिला लिहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर मेडिकल प्रोफेशनची गोष्ट. त्यानंतर म्हणजेच भूमीने आकाशला ज्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट गेलेली होती ती गोष्ट भूमीला सापडलेली असते. नंतर तो मेकॅनिक, म्हणजे आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल करणारा मेकॅनिक, त्याला भूमीने शोधून काढलेलं असतं. पण अचानक तो तिथून गायब झालेला असतो आणि त्याच्या जागी आलेला असतो तो म्हणजे बबन म्हात्रे. भूमीने बबन म्हात्रेला आता पकडलेलं असतं, तेही गायकवाड साहेबांनी. त्यानंतर भूमी पुढच्या गोष्टींचा विचार करू लागते. भूमी प्रत्येक गोष्ट हळूहळू सगळ्या पद्धतीनं विचार करत असते. जेव्हा त्या ट्रक ड्रायव्हरने भूमीला उडवण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा रघुकाकांनी भूमीचा जीव वाचवलेला असतो आणि रघुकाकांनी भूमीसाठी स्वतःचा जीव दिलेला असतो. त्यानंतर आता वाढदिवसाच्या दिवशी आजींचा 75वा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी भूमीने फुलप्रूफ प्लॅन केलेला असतो. पण घडतं मात्र वेगळंच. कारण अचानक लॅपटॉप बंद पडतो आणि हा सगळा भूमीचा डाव फेल होतो. पण त्याचवेळी भूमीने कॉल केलेला असतो, तो म्हणजे तिथे प्रशांतला. आणि मग भूमीला आठवतं की त्या मोबाईल कंपनीतून एक माणूस आलेला होता आणि त्याचबरोबर त्या माणसाने सांगितलेलं होतं की असं मोबाईलमध्ये टेक्निकल इश्यू झालेला आहे. आणि भूमी त्या गोष्टींचा विचार करू लागते आणि आई योगेश्वरीला म्हणते की खरंच तू आज न्याय केलेला आहे, मला मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे भूमीला कळतं की ते माणूस आलेला होता, त्याने सांगून गेलेला होता की तुमच्या मोबाईलमध्ये टेक्निकल इश्यू आहे. जर तुमच्या आधी ज्यांना कॉल केलेला आहे, कॉल लॉगमधून आधीचा जो कॉल आहे त्यांना तुमच्या मोबाईलमधून दुसऱ्या नंबरवर कॉल केलेली, त्याचबरोबर आजूबाजूचं रेकॉर्डिंग होणारी सगळी व्हॉईस नोट पाठवली जाते.
हे ऐकल्यानंतर भूमीला ते आठवतं आणि भूमी म्हणते बरोबर आहे, आता डाव माझ्या हातात आलेला आहे हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि भूमी त्या सर्वासाठीच मार्ग काढत असते. आणि भूमी म्हणते की झालं, आता मला उद्याच्या उद्या त्या मोबाईल कंपनीचं ऑफिस गाठायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या आहेत. हे सगळं भूमीने ठरवलेलं असतं आणि भूमीला तो मार्ग मिळालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी मानसीकडे येते आणि मानसीला सांगू लागते की मनू, मी बाहेर झालेले आहे आणि तू चहा नाश्ता त्याचबरोबर दुपारच्या जेवणाचं बघून घे. तेव्हा मानसी म्हणत असते काय झालं भूमीताई? भूमी म्हणते तुला आठवते का त्या दिवशी तो माणूस आलेला बघ माझ्या मोबाईलमध्ये इश्यू होता म्हणून सांगायला. मग मानसी म्हणते हो गं. तेव्हा भूमी म्हणते की तुला आठवते का तो काय म्हणाला होता ते? तेव्हा मानसी म्हणते हो, तुझ्या मोबाईलमधून व्हॉईस नोट पाठवली जाते. अगं मानसी, तेच तर माझ्या आत्ता लक्षात आलं ना, म्हणून मी तुला सांगत आहे. तेव्हा मानसी म्हणते म्हणजे? तेव्हा भूमी म्हणते हो अगं, तुला माहीत नाही आहे नक्की काय होतं आहे, कारण ती व्हॉईस नोट आहे ती तिकडे पाठवली जाते. माझ्या आधीच्या प्रिव्हियस कॉलमधून जे घडत आहे ना ते बोललं जातं आहे हे ऐकायला मिळतं. तेव्हा भूमी म्हणते म्हणजे? तेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते पण ताई हे होईल ना व्यवस्थित? तेव्हा भूमी म्हणते काळजी करू नकोस, कारण काहीही झालं तरी आता देव आपल्या पाठीशी आहे. आई योगेश्वरीच्या कृपेने हे सगळं व्यवस्थितच घडणार आहे. आणि भूमी ह्या सर्व गोष्टी मानसीला सांगत असते, कारण माझ्या कॉललॉगमधील आधीचा जो कॉल आहे त्यांना ती व्हॉईस नोट जाते. पण मानसी म्हणते पण तो नंबर कोणाचा होता आठवते का? भूमी म्हणते अगं माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे माझ्या कॉललॉगमधील हिस्ट्री जी आहे ती डिलीट केलेली असते, त्यामुळं थोडासा इश्यू वाटतो आहे. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, आपण बघूया, काहीतरी मार्ग काढूया, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं भूमीचं म्हणणं असतं. आणि आपण शोधूया हे भूमी मानसीला सांगत असते. मी जाऊन तरी येते, शेवटी लकीली जर गोष्टी घडल्या तर चांगलंच आहे असं भूमी मानसीला सांगत असते. तर मानसी म्हणत असते पण भूमीताई हे होईल ना गं आपण जे विचार करत आहे त्या पद्धतीने? तेव्हा भूमी म्हणत असते की हो होईल, काळजी करू नकोस. आणि इकडे मानसी आणि भूमी आता दोघीजणी सज्ज झालेले असतात आणि नेमका अथर्व तिथे येतो. आणि अथर्व हा विचार करू लागलेला असतो आणि मानसीला आणि भूमीला बोलताना त्याने पाहिलेलं असतं. त्यामुळं अथर्वचं असं म्हणणं असतं की नक्की हिचंच काहीतरी वेगळं प्लॅनिंग असणार आहे. हा विचार अथर्वच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर मानसी म्हणते की चालेल ताई, इथलं तू काही काळजी करू नको, मी आहे, मी हे सगळं बघून घेईल, तुला काळजी करायची काही गरज नाही असं सांगितल्यामुळं इकडे मानसीने सांगितलेलं असतं त्या पद्धतीनेच गोष्टी घडत असतात. आणि भूमी विचार करून आता पुढचा प्लॅन आखत असते. भूमीला मानसीनं शब्द दिलेला असतो की काळजी करू नकोस, मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करेल, व्यवस्थित मॅनेज करेल. आणि मग भूमी आता निघालेली असते. मानसीनेही तिला काही ट्रिक दिलेले असतात. दोघींच्या विचारविनिमयाने गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर अथर्व तिथे येतो आणि तो भूमीकडे थोडा रागानेच पाहत असतो. अथर्व जेव्हा तिथे पोहोचलेला असतो आणि तेव्हा भूमी तिथून निघून जाते, कारण अथर्वला ती काहीच बोलत नाही, कारण अथर्व तिच्याकडे तेवढ्या रागातच संशयाने पाहत असतो. तेव्हा भूमीच्या लक्षात आलेलं असतं. भूमी तिथून निघून जाते आणि त्याचवेळी अथर्व मानसीकडे येतो आणि मानसीला विचारू लागतो काय चाललं आहे, म्हणजे तुझं आणि भूमीताईचं नक्की परत काहीतरी गोडबंगाल सुरू आहे का? नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे मानसी? पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर आईच्या विरोधात भूमीताईने कोणता प्लॅन केला असेल तर मी सोडणार नाही, हे अथर्व बोलत असतो. इकडे भूमी निघालेली आहे ही गोष्ट आकाशला कळते. आकाश धावतच खाली येतो आणि भूमीला विचारू लागतो की हे सगळं काय आहे, तू कुठं चालली आहेस? आज आईचा फंक्शन आहे, आपल्याला तिकडं जायचं आहे. तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की माझं काम आहे, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो मी स्वतः पारितोषला सांगितलेलं आहे की आम्ही दोघंही ऑफिसला येणार नाहीत. तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की नाही आकाश, मला जावं लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो हे बघ आईचं फंक्शन आहे आणि तू तिथं आलं पाहिजे. भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांचं काय कर्तृत्व आहे ते मला माहिती आहे आणि त्यांच्या कोणत्याही फंक्शनला येण्याची माझी इच्छा नाही, हे भूमी आकाशला म्हणते आणि तिथून निघून जाते. म्हणते मला जायचं आहे आणि मी चाललेली आहे. परंतु भूमीच्या पाळतीवर असलेली पौर्णिमा मात्र भूमीवरती बारीक लक्ष ठेवून असते आणि ती म्हणत असते
की आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि तोपर्यंत रागिनी इकडे फोनवरती बोलत असते आणि ती येऊन सांगते की भूमी घराच्या बाहेर गेलेली आहे. रागिनी लगेचच तिचा जो गोल्डी आहे त्याला फोन करते आणि त्याला अपडेट देते, मी तुला फोटो पाठवत आहे. ती भूमी आत्ता इथून घरातून बाहेर पडलेली आहे, ती कुठे कुठे जात आहे या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि हे सगळं अभिजित सरांना तू फोनवरती सांग. तेव्हा रागिनी म्हणते काय झालं त्या ह्याचं बबनचं, नाही त्याचं काय झालेलं आहे ते सांग. तेव्हा रॉकीला मी तिकडं पाठवलेलं आहे आणि एका तासातच त्याचा गेम वाजणार आहे. त्याला मुंबईला ठेवलेलं होतं, तिथं रॉकी पोहोचलेला आहे. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर भूमी आता निघालेली आहे. त्यांनी सगळा पुढचा प्लॅन केलेला असतो, रॉकीला मारायचा प्लॅन केलेला असतो. भूमीवरती बारीक नजर ठेवलेली असते आणि रागिनी म्हणत असते की चला आता कोणत्याही दडपणाशिवाय मी हा पुरस्कार घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. काहीही झालं तरी हा पुरस्कार मलाच मिळणार आहे. एवढ्या मोठ्या आविर्भावात तिथं असते ती म्हणजे भूमी आणि भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. आणि इकडे आता गोल्डी भूमीवरती लक्ष ठेवून असतो आणि गोल्डी भूमीच्या मागावर गेलेला असतो. भूमी निघालेली असते, एका ठिकाणी ती थांबलेली असते आणि तेव्हा मात्र गोल्डी तिच्या मागावर आहे. आणि मग भूमी तिथे गाडी येते ती म्हणजे पारितोष तिथं आलेला असतो. भूमी पारितोषच्या गाडीतून पारितोष उतरतो आणि भूमीला सांगू लागतो की गायकवाड साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आणि माझे काही कॉन्टॅक्ट वापरून आपण त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन आपल्याला जे हवे ते डिटेल्स मिळवू शकतो, आपण जाऊया असं तो सांगू लागतो. आणि त्याचबरोबर गोल्डी तो फोटो पाठवतो आणि इकडे कळतं ह्यांना की भूमी आता पुन्हा त्या पारितोषबरोबर मिक्स झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत आहे. तेव्हा रागिनी म्हणते की अभि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता खूप मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आता तिने जे काय करणार आहे त्याच्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आकाशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता भूमीच्या मनातील गैरसमज दूर करायचे आहेत आणि इकडे पारितोष आणि भूमी पुरावे मिळवण्यासाठी सज्ज झालेले असतात. फायनली पारितोष आणि भूमीला सगळे पुरावे मिळतात आणि भागामध्ये पाहायला मिळतं की बबन म्हात्रे तिथं आलेला असतो आणि तो जिवंत असतो. म्हणजे अभिची माणसं त्याला मारायच्या आधी गायकवाडांनी बबनला ताब्यात घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर व्यंकट तिथं आलेला असतो. व्यंकटच्या हाताला गोळी लागलेली असते आणि व्यंकट आता तिथे येऊन पोहोचलेला असतो आणि हे सगळे तिथं आलेले असतात आणि भूमीने ऑडिओ क्लिप चालू केलेली असते आणि ती ऑडिओ क्लिप ऐकताच रागिणीचा बँड वाजायला सुरुवात होते आणि रागिणीला कळायचं बंद होतं, कारण हे सगळं जे घडत असतं ते खूपच भयानक असतं. याची कल्पनाही रागिणीला नसते, तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं गोष्टी घडतील आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत असतात. आणि जेव्हा रागिनी म्हणते की हे सगळं खोटं आहे, याला पुरावा काय आहे, आणि त्या क्षणी बबन म्हात्रे आणि व्यंकटला आणलं जातं. व्यंकट सांगतो की या मॅडमना जेलमध्ये तिथे किडनॅप करायची सुपारी मला रागिनी मॅडमनी दिलेली होती, त्यांना मारायलाही सांगितलेलं होतं. त्याचबरोबर आणखी काही गोष्टींचा खुलासा तिथे होतो. बबन सांगतो की 7 वर्षापूर्वी या मॅडमनी मला सांगितलेलं होतं आणि गाडीचे ब्रेक फेल करून घेतलेले होते आणि म्हणजेच आकाशच्या आईबाबांना मारण्याचा प्लॅन हा रागिणीचा होता. हे तिथं सर्वांच्या समोर आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भूमी आता हे सगळं जेव्हा पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर आणत आहे तेव्हा आजींना मात्र खूप राग येतो आणि आजी त्या क्षणी तिथे रागिणीच्या कानाखाली मारतात, कारण त्यांच्या मुलाचा जीव घेणारी ही रागिणी आहे ही गोष्ट त्यांना कळलेली असते आणि गायकवाडांना सांगतात की आत्ताच्या आत्ता यांना घेऊन जा, हे इथं मला नको आहेत असं सांगितल्यानंतर आता हवालदार रागिणीला पकडतात आणि जेलमध्ये घेऊन जातात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.